एका महान राजाचा देह नदीकाठी तुकडे तुकडे करून फेकलेला आहे. भोवती लाखो मोगल सैनिक आणि गावातील लोक भीतीने थरथरत आहेत. कोणीही त्या देहाला हात लावला तर मृत्यू निश्चित. पण त्या काळोख्या रात्री काही सामान्य गावकऱ्यांनी आणि धाडसी स्त्रियांनी असा निर्णय घेतला ज्यामुळे इतिहासात त्यांच्या नावाला अमरत्व मिळालं. मार्च 1689 हा दिवस फक्त एका राजाच्या मृत्यूचा नव्हता, तर मराठ्यांच्या स्वाभिमानाची खरी परीक्षा होती. ही आहे त्या रात्रीची सत्यकथा, जेव्हा वढू गावातील सामान्य लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाला सन्मानानं अग्निसंस्कार करून इतिहास घडवला. मार्च 1689 हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळानं झडप घालणारा होता. अखेरीस या दिवशी संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाहनं वढू तुळापूर येथे ठार मारलं. महाराजांवरती अतोनात अत्याचार घडले होते. आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती. संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरनं इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आला होता. त्या भीमा इंद्रायणीनं ज्या शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचं पाणीसुद्धा शंभूराजांच्या रक्तानं माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होतं. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभूराजाच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबानं दिला होता. औरंगजेबाच्या भीतीनं आजूबाजूच्या वाड्यापाड्यातील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळा कुट्ट अंधार आता नाहीसा झाला होता. तांबडं फुटू लागलं होतं. झाडांची सळसळ ऐकू येत होती. पक्षी आकाशात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली. कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले. कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबानं त्याच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत. ते हाडामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलले, बाकी काही नाही. आपल्या शिवाजीराजाच्या मुलाचं रक्तमांस आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय, याचं दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं, मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला. शिवाजीराजांनी आपल्या लेकरा बाळांवरती, या मुलखावरती काय कमी उपकार केलेत होय? आज त्यांच्या लेकराचा आतळी कोथडा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे नाही बरं वाटत बघा. इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळी जास्त तुटतंय. पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय. बादशाची लई दांडगी हाय. त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशाची कळ नको काढायला. पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गपगार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसावं. आता रात्र होत आली होती. गाव पाटलानं निकाल दिलेला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावरती पडायची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठी जिद्दीची बाई होती. ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिनं आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयीच्या आधी गोष्टी निघाल्या. त्या आठवणीनं साऱ्यांची काळीज हेलावली गेली. रात्र बरीच वाढली होती आणि तरीही कोणी तिथून हलायला तयार नव्हतं. मंदिरातल्या गोरखनाथ बुवांना पाटलिनीनं बोलावून घेतलं. तेवढ्यात त्या साऱ्या प्रकारानं बेचैन झालेला गोविंद पुन्हा येऊन पोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवून दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजाचे मांस गोळा करून आणले, तर
त्यांना अग्नी दिला तर बादशाला करून करून काय करेल, गाव जाळील इतकंच ना. जनाबाईच्या त्या बोलण्यानं राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात, चावडीत नाहीतर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं. तेव्हा गोविंद म्हणतो, इथे शिवाजी राजाच्या लेकराचं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून बसलोय गप. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला, असा एकच आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकच निर्धारानं तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला. आज झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला. कारभारनी, काय हा पोरकटपणा लावलाय? बादशानं गावावरनं गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळेल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजाच्या लेकराचं मांस घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर, निघालो आम्ही. राधाई पाटलीन तरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनापर्टीन व वढू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्यानं बाहेर पडली. नदीच्या दिशेनं त्यांची पावलं पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता. एकदाचा नदीकाठ आला. असं म्हणतात काळा अंधार होता. त्यात बादशाच्या फौजेची भीती होती. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागं बघितलं तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारी येत होती. त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्यानं औरंगजेबाचं सर्व सैन्य त्याच्या छावणीमध्ये ढाराढूर झोपलेलं होतं. गावकरी दपकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुट्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे, नेसूचे धोत्र सोडली. त्याच्यामध्ये महाराजांच्या मिळतील ते तुकडे जमा केले. त्या काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणलं, कोणी लाकूड फाला आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कोणाच्या जागेत. दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते. त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावरती. शिवाय तिथून बादशाचा तळ हा अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशाचं सैनिक आलं, जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गोविंद पुढे आला. गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडं, ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे. इथं आमच्या जमिनी द्या अग्निशंभूराजांना. समजा उद्या बादशाचं संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ आम्ही. आम्हा गरिबाच्या ताटलीत हा हात घालून घुगऱ्या खाणारा राजा आहे माझा शंभूराजा, कसं विसरू आम्ही. तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशाची फौज कधीही अचानक गावावरती येऊ शकते. दामाजी पाटलांनी गावातील तरण्या बांड पोरांना गाव शिवारामध्ये उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैऱ्यांनी घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा. गोफणीतल्या दगडानं लोळवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलांनं पोरांना बजावून सांगितलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र, तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. आया बाया तर जोर जोरात रडत होत्या. पोरं तर धाय मोकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा. त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरं जागी होऊ लागली होती. नदी काठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्या रात्री वढू गावातील स्त्रिया पुरुषांनी प्राणाची पर्वा न करता शंभूराजांचे तुकडे गोळा केले.
त्यांना सन्मानानं चिता दिली आणि पहाट होण्यापूर्वीच त्यांच्या अस्थी भीमेच्या पाण्यात विसर्जित केल्या. त्या लोकांकडे ना मोठी तलवार होती ना मोठी सेना, पण त्यांच्याकडे होते शिवरायांबद्दलचे प्रेम आणि स्वाभिमान. इतिहासात राजे मोठे असतात, पण त्या रात्री वढू गावातील सामान्य माणसेही राजासारखी उभी राहिली. म्हणूनच आजही महाराष्ट्र त्यांच्या धाडसाला नमन करतो. छत्रपती संभाजी महाराज अमर राहोत. जय भवानी, जय शिवाजी. शंभूराजांच्या बलिदानासाठी एक छोटासा पोवाडा. ऐका हो ऐका मराठ्यांनो, शौराची ही गाथा. शिवबांचा तो सिंहपुत्र संभाजी राजा महान होता. औरंगजेबाच्या दरबारात धर्मासाठी उभा राहिला. यातना कितीही झाल्या तरी शंभूराजा आमचा न झुकला. डोळे काढले, जीभ छाटली, शरीराचे केले तुकडे तुकडे, पण हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांनी हसत मुखाने. भीमा इंद्रायणी साक्षी झाली, रक्ताने लाल झाली धरा. शंभूराजांच्या बलिदानानं जागा झाला माझा महाराष्ट्र सारा. वढू गावच्या मातीने मग दिला राजांना सन्मान. सामान्य जनांनी दाखवला स्वाभिमानाचा अभिमान. गरजा गरजा महाराष्ट्रा, शंभूराजा अमर झाला. शंभूराजा अमर झाला, धर्मासाठी प्राण देणारा इतिहासात अमर झाला. जय भवानी, जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय.